देशाची नवी संसद बनतीये आणि नव्या संसदेवर हिंसेचं प्रतीक असणारं बौद्ध इतिहास त्या काळात लाखो दिनार देऊन बौद्धांच्या कत्तली पुष्यमित्र शंगांनी केल्या. आता कुठल्याही लाखो दिनार न वाटता हाच बौद्ध विचार जो शांततेचा, करुणेचा, मंगलमय सर्वांचा करण्याचा जो आहे त्याला नेस्तनाभूत करण्याचं एक षडयंत्रच जणू वाटावं या पद्धतीनं हे सेंट्रल विस्टावर अशोक स्तंभाची संपूर्ण छेडछाड आपल्याला होताना दिसतेय. सत्य की जय हो. जागृती न्यूज चॅनलच्या सत्यवेद सत्रामध्ये आज खरं तर इतिहासाच्या ब्राह्मणीकरणाबद्दल हा संवाद आपल्याशी करणार आहे. इतिहासाचं ब्राह्मणीकरण आपल्या देशाला नवीन गोष्ट नाही. या देशामध्ये प्रतिगामी विचारांच्या शक्ती कार्यरत आहेत आणि देशातला समतावादी विचार संपवण्यासाठी इतिहासाचं ब्राह्मणीकरण, महामानवांचं चारित्र्य हनन यासारखी हत्यारं सातत्यानं उपसली गेलेली आपल्याला दिसतात. इतिहासातलं अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर गौतम बुद्ध यांना 10वा अवतार 9वा अवतार असं मानणं असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील बदलण्याचं कारस्थान असेल, भारताच्या इतिहासाचं ब्राह्मणीकरण करण्याचे असे प्रयत्न सातत्यानं आपल्याला होताना दिसतात. पण इतिहासाचं ब्राह्मणीकरण करताना आता केवळ लिखित इतिहासाबद्दल छेडछाड, मोडतोड किंवा महामानवांची बदनामी हे सर्व करून झाल्यानंतर एका नव्या मार्गाकडे या 21व्या शतकात प्रतिगामी शक्ती आपल्याला वळलेल्या दिसतात. ज्यांना या देशामध्ये शांती किंवा शांततेचा विचार, अहिंसेचा विचार, सहजीवनाचा विचार म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी, स्त्री पुरुषांनी गुण्यागोविंदानं राहावं असं ज्यांना वाटत नाही मनापासून, अशी सर्व माणसं जी विषमतावादी आहेत, जी प्रतिगामी आहेत, जी सनातनी विचारांची आहेत, त्यांनी अलीकडे त्यांचा मोर्चा इतिहासातला पुरावा मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वास्तू, स्तूप, स्तंभ, शिलालेख, लेण्या यांच्याकडे आपल्याला जोरदारपणे हल्ला करण्याची मोहीम ही सुरू केलेली दिसते. 2014 पासून सत्तेत आपल्या विचारांना पूर्ण पाठिंबा देणारं सरकार आलंय असं ज्यांना वाटतंय आणि ज्यांना ब्राह्मणी, भांडवली, पुरुषसत्ताक मूल्यांना उजाळा देणारा इतिहास हा गिरवायचा आहे आणि खरा इतिहास पडद्याआड करायचा आहे, असे लोक आपल्याला सक्रिय झालेले दिसतात. मग ते शिल्पकार असतील, ते तथाकथित इतिहासकार असतील किंवा अगदी साध्या भाषेत ते मोदी भक्त असतील, सर्वजण सर्व बाजूंनी इतिहासाच्या वस्तू, वास्तू आणि विचारांवर आक्रमकपणे आपल्याला हल्ला करताना दिसतात. 2019 साली घडलं काय म्हणजे इतिहासाचं ब्राह्मणीकरण आता काही मनुस्मृतीची उदाहरणं देऊन आपल्याला समजून सांगण्याची गरज आहे असं नाही. आपल्या देखत मनुस्मृतीचे धडे नव्या पद्धतीनं गिरवले जाताना आपल्याला दिसतात. आपल्याला मान्य नसणारा इतिहास पुसून टाकायचा, एका रात्रीत वस्तू, वास्तू पाडून टाकायच्या, नेस्तनाभूत करायच्या. हे आपण गुजरात दंगलींच्या निमित्तानं पाहिलं आणि आज पुन्हा एकदा एका नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून या केंद्र सरकारनं आपल्याला केलेलं दिसतं आणि त्या प्रकल्पाचं नाव सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आहे. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट याला स्थापनेपासून त्याच्या कल्पनेलाच आपल्यासारख्या समतावाद्यांनी विरोध केला, परंतु आपल्याला तो अधिक धारदार प्रखरपणे केला पाहिजे. ते सेंट्रल विस्टा प्रकल्प उभा करतीलच, पण तरीही त्याचा विरोध ते उभं राहत असताना आपला विरोध लक्षात न घेता पूर्ण वास्तू उभी राहिली तरी आपल्याला सातत्यानं करावा लागेल. याचं कारण सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट जो आहे, जो संपूर्ण प्रकल्प आहे, तो इतिहासाकडे ब्राह्मणी आणि ज्याला मॅस्क्युलर किंवा पुरुषत्वाचा पुरस्कार करणारं एक मॉडेल, एक हिंसेचं
समर्थन वेगळ्या अर्थानं करेल असं प्रारूप आपल्या देशाच्या संसदेच्या प्रांगणात उभं राहत आहे. आक्षेप का आहे म्हणजे आपण धास्तावलो याच्यासाठी आहोत कारण सेंट्रल विस्टा प्रकल्प 2019 मध्ये संकल्प त्याची पायाभरणी केली आणि 2022 मध्ये ती वास्तू 80% बांधून पूर्ण केलेली आहे. एवढी घाई का आहे? एवढं त्यांना काय एक बिल्डिंग एक इमारत उभी करण्यातून त्यांना काय साध्य करायचंय? मला वाटतं याच्याकडे पण आपण सुरुवातीला लक्ष दिलं पाहिजे. सेंट्रल विस्टा प्रकल्पामध्ये खरं तर प्रतिसंसद ते उभारतात म्हणजे ज्यांना या देशाची संसदीय लोकशाही ती भारतीय संविधानानुसार चाललेली आहे, जे ज्यांना मनापासून मान्य नाही अशा ज्या शक्ती आहेत त्यांनी या देशामध्ये 21व्या शतकात आम्हाला ही संसद आम्हाला ही राज्यघटना मान्य नाही, आम्ही धर्मसंसद मान्य करतो आणि तशा धर्मसंसदी खरं तर अधर्म संसदी या घेतल्यात हे आपल्या डोळ्यादेखत घडतंय. आणि आता या सगळ्या एका पार्श्वभूमीवर सेंट्रल विस्टा प्रोजेक्टकडे आपण पाहिलं पाहिजे. त्याचं रचना जी केलेली आहे आपण विचार करा. संसद भवन ही आपल्यासाठी एक राष्ट्रीय प्रतीक असणारी गोष्ट आहे. ते आमचं राष्ट्राचं प्रतीक का आहे? कारण आमच्या राष्ट्राचा राज्यकारभार कशा पद्धतीनं चालेल याच्यासाठी राज्यघटनेची मूलभूत चौकट मान्य करून आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तिथे देशाचा कायदा बनवतात आणि म्हणून ती संसद आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाहीचं जिथं जातं एक वास्तू कोणती तर ती आमच्या देशातली जी संसद भवन आहे ती आहे. त्याचा इतिहास आम्हाला ललांभूत आहे. ज्या संसदेमध्ये हजारो विषयांवर चर्चा झाडल्या, या देशातल्या जनतेसाठी काय कल्याणकारी योजना करता येतील याचा इतिहास जिथे रचला गेला आहे, जिथे अनेक दस्तऐवज आहेत, ज्या संसदेमध्ये बसून पहिली पार्लमेंट झालेली आहे, सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत, लोकांच्या मताला किंमत असणारे असं मानलं गेलेलं आहे आणि म्हणून त्या संसदेबद्दल आमच्या भावना आणि आमचा विचार हा दोन्हीही त्याच्याशी जोडला गेलेला आहे. आणि अशा संसदेच्या प्रांगणामध्ये आपल्याला एक नवीन संसद उभारण्याचा सेंट्रल विस्टा हा प्रोजेक्ट दिसतो. आपण प्रश्न पुढचा विचारला पाहिजे, काय करणार आहेत या इमारतीत? या संसदेमध्ये आम्ही पाहतो राज्यसभा 2 सभागृह आहेत, राज्यसभा लोकसभा. एक तुम्हाला हिरवं कार्पेट अंथरलेलं दिसतंय, राज्यसभेत एक लाल कार्पेट दिसतंय, लोकसभेमध्ये एक विशिष्ट रचना आहे, सभापती इथे बसलेत. ते सर्व आमचे प्रतिनिधी जे आम्ही निवडून दिलेत ते सभापतींना उद्देशून भाषण करतायत, आपली मतं मांडतायत. कायद्याबद्दलची चिकित्सा जिथे होतीये त्याची एक संरचना आहे, त्याचं एक स्ट्रक्चर आहे, त्याचं एक सौंदर्य आहे. वास्तूला एक सौंदर्य असतं. तुम्ही कुठल्या पद्धतीनं इमारत उभी करता ती आमच्या दृष्टीनं सुंदर का आहे संसदेची वास्तू, याचं कारण जनतेचा आवाज तिथे उमटतो आणि म्हणून ती वास्तू आम्हाला महत्त्वाची वाटते आणि ती सुंदर वाटते. जितकं सुंदर आम्हाला अशोक स्तंभ वाटतो, स्तूप वाटतं, एखादी लेणी वाटते, तितकीच सुंदर आणि महत्त्वपूर्ण आमची एक वास्तू म्हणून आम्ही देशाच्या संसदेकडे पाहतो. परंतु मोदी सरकार, मोदी शहांचं सरकार आल्यानंतर सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट येणार, नवी संसद तिथे भरणार असं ते सांगतायत आणि त्याच्यामध्ये दुसरीकडे सांगतायत की निवासस्थानं असणार आहेत. संसदेच्या प्रांगणामध्ये अशी निवासस्थानं असावीत का हे आता भारतीय जनतेनं विचार करण्याची गरज आहे. निवासस्थानामध्ये अगदी कुणाचंही निवासस्थान असो, प्राईम मिनिस्टरचं असो, उपराष्ट्रपतींचं, कारण की राष्ट्रपती भवन स्वतंत्र आहे, तिथे ते संसदेच्या प्रांगणात नाही, ते स्वतंत्रपणे उभं केलं गेलेलं आहे. कारण जिथे पाहुणे, विदेशी पाहुणे, शिष्टमंडळ सर्व येणार आहेत, जनतेला काही काळ ती संपूर्ण फुललेली बाग तिथली बघता येते. परंतु संसद जिथे इतका गंभीर विचार होणार आहे तिथे या पद्धतीचा पाहुण्यांची ये-जा, डेलिगेशन, त्यांचा पाहुणचार या पद्धतीचा विचार व्हावा का?
हा विचार भारतीय जनतेनं करण्याची गांभीर्यानं गरज आहे. एक. दुसरं, हे जे निवासस्थान येणार आहे, पुढचा प्रश्न आपल्या मनात हा पडलाच पाहिजे की कोणाची निवासस्थानं तिथे येत आहेत. तिथे निवासस्थानं 2 पदांचा उल्लेख केला गेला आहे. एक अर्थात प्राईम मिनिस्टर आहेत, प्रधानमंत्री आहे, त्यांचं निवासस्थान नव्या संसद भवनामध्ये करायचं आहे. आणि दुसरं, असं म्हणू नये की मोदींनी स्वतःच्या निवासाची सोय केली आहे म्हणून त्याबरोबर दुसरं उपनाव आलंय उपराष्ट्रपतींचं निवासस्थान असेल. म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींना जो सन्मान दिला जातोय, ज्या पद्धतीच्या संपूर्ण, कारण की देशाचं सर्वोच्च पद आहे आणि म्हणून त्या पदाचा सन्मान राहिला पाहिजे याच्यासाठी राष्ट्रपती भवन स्वतंत्र हे आपण केलेलं आहे. पण आता तसाच सन्मान आणि तशाच प्रकारच्या संपूर्ण फॅसिलिटी या प्राईम मिनिस्टरला मिळाल्या पाहिजे. यासाठी तर हा घाट घातलेला नाही ना, असा प्रश्न या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टची माहिती वाचत असताना सामान्य भारतीय नागरिकाच्या मनात पडल्याशिवाय राहत नाही. जोडीला त्याच्यात असं म्हटलंय की मग त्याच प्रांगणामध्ये आम्ही नवीन प्रशासकीय कार्यालय करणार आहोत. आणि हे ते सांगायला विसरलेले नाहीत की त्या संपूर्ण परिसरामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र ही एक इमारत येते. अर्थात वेळ पडली तर तिचंही शिफ्टिंग केलं जाणार आहे. माझ्या दृष्टीनं हे शिफ्टिंग कसलं होतंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे शिफ्टिंग केवळ इंदिरा गांधींचं स्मारक जाणं आणि मोदींचं किंवा प्राईम मिनिस्टरांचं घर तिथं येणं इतकंच नाही. ही विचारांची, तुम्ही कोणत्या विचारांचे प्रतिनिधी आहात, म्हणजे अडसर कोणाचा आहे हे इथे ते स्पष्ट करतायत की त्यांची जी घोषणा आहे, खरं तर देशाची सूत्र हातात घेतल्यानंतर ती व्यक्ती कुठल्याही एका पक्षाची राहत नाही. म्हणून इंदिरा गांधींचं नावानं असलेलं कला केंद्र जे राष्ट्रीय स्तरावरचं आहे तेही आम्ही हलवूत. म्हणजे इथे आपल्याला एक विचारांचं शिफ्टिंग दिसतंय आणि ही आपल्या भारतीयांसाठी अत्यंत चिंता करण्यासारखी गोष्ट असं मला वाटतं. तिसरी गोष्ट, या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या भागामध्ये ही संसदेची नवीन जी इमारत होणार आहे त्या इमारतीच्या छतावर 4 लायन्स, 4 आहेत. आपल्याला सिंह 3 दिसतात, मागे पण एक त्याचं डोकं आहे. आता 4 लायन्स उभारणं हे सुद्धा आमच्यासाठी अत्यंत गर्व आम्ही ज्याच्यासाठी आम्हाला वाटेल, अभिमान आम्हाला वाटेल अशीच ही बाब आहे. पण यंदा सेंट्रल विस्टाच्या छतावर 4 लायन्स आल्यानंतर आम्ही शर्मेनी मान खाली घालावी का असं नक्की भावना मनामध्ये आली. दुःख वाटलं. दुःखाची कारणं चर्चेत आली आहेत, आपल्याला माहिती आहे. पहिली गोष्ट, संसदेच्या छतावर पाण्याची टाकी नाही आहे ना. काय चाललंय संसदेमध्ये? अत्यंत प्रवेश जिथे करू अशा सन्माननीय ठिकाणी आमची राष्ट्रीय प्रतीकं असली पाहिजेत, कोणत्याही छेडछाडी शिवाय. इतिहास बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही. याचं कारण देशामध्ये आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जे काही केलंय ती कुठल्या एका पक्षाची कमाई नाही, काँग्रेसची सुद्धा नाही. या देशाचं एक कलेक्टिव्ह कल्चर त्याच्यातून दिसत असतं. कोणता विचार आम्ही आमच्या राष्ट्रासाठी महत्त्वाचा मानलेला आहे. 4 लायन्स उभे केले, त्याच्यामध्ये काय विचार होता? केवळ एका धर्माला खुश करण्याची गोष्ट असं त्याच्यात नाही आहे. तो एका धर्माचा विचार नाही आहे. 4 लायन्समध्ये असं सांगितलं गेलं आहे की असा सिंह आहे जो अलीकडे सिंह काढलाय, आपण इथे 2 पाहिल्यात. या इथे सिंह दात विचकलेला, म्हणजे ज्याची भीती सहसा अगदी लहान मुलांनी वाटेल तर त्याला सहज वाटेल असा भीतीदायक सिंह आपल्याला एकीकडे दिसतोय. खरं तर सिंहाबद्दलच्या ज्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो तर त्या भीतीदायक असतात. सिंह जंगलचा राजा आहे, तो हिंस्त्र पशु आहे वगैरे. परंतु सिंहाला सुद्धा शांत करणं, सिंह हा दिसला शिकार की हिंसक होतो असं नसतं. निसर्गाच्या नियमानुसार
सिंह त्याचं वर्तन करत असतो. सिंहाला सुद्धा त्याच्या आक्रमकतेपासून आपल्याला शांत करता येऊ शकतं, हे इथला बौद्ध विचार आपल्याला शिकवतो. आणि सिंह हा संयत भूमिकेमध्ये, म्हणजे जिथे त्याचे हे तोंड उघडे आहेत आपल्याला दिसतात सुद्धा, म्हणजे 4 लायन्स आहे. हे जे घेतलं हे चित्र, आणि हे खालून वरून कुठूनही या, मुळात हा दात या पद्धतीनं दिसणं, जो या चित्रात तोंड उघडं आहे, पण या पद्धतीचा भीतीदायक सिंहाचं तोंड आपल्याला दिसत नाही. हे जे मूळ चित्र आहे, ज्याला इतिहास आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. पण हे चित्र स्वीकारत असताना देशाचा राज्यकर्त्या वर्गानं, या चित्र स्वीकारत असताना इथल्या अभ्यासकांनी, हिस्टॉरियन्सनी, इतिहासकारांनी भूमिका काय मांडली होती? हा जो 4 लायन्स आम्ही स्वीकारलेला आहे, हे सिंहाची जी प्रतिकृती आहे, ही एकतर ती मौर्यकालीन तिसरा शासक आपल्याला माहिती आहे सम्राट अशोक यांनी ते उभं केलेलं संपूर्ण आहे त्या काळात, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. पण हे आम्ही स्वीकारतोय सम्राट अशोकांचं स्तंभ, आणि हे स्वीकारण्यामध्ये आम्हाला हे सांगायचंय की हे 4 लायन्स म्हणजे साहस, ताकद, अभिमान किंवा गर्व आणि आत्मविश्वास, या 4 गोष्टींचं हे 4 सिंह प्रतीक आहेत. हे देशामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि हा विचार म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिक जातपात बाजूला ठेवून, कारण जातीनं न्यूनगंड हंगंड दिलेले आहेत, पण हे सिंहाचं प्रतीक आत्मविश्वास देणारं, प्रत्येक खालच्या वरच्या मधल्या कुठल्याही जाती धर्मातला असो, त्याच्यामध्ये आत्मविश्वास भारताचा नागरिक म्हणून असला पाहिजे, त्याच्यात साहस आलं पाहिजे, त्यात ताकद असली पाहिजे, आणि त्याला गर्व, अभिमान वाटला पाहिजे जगण्याचा, देशाचा, राष्ट्रीय प्रतीकांचा. हा एक संपूर्ण विचार सम्राट अशोकांचा हा स्तंभाची प्रतिकृती निवडण्यामागे आपल्या देशाचा होता, कुठल्या एका व्यक्तीचा नाही, कुठल्या एका पक्षाचा नाही. आज होतंय काय, काँग्रेसच्या काळात हे स्वीकारलं म्हणून आम्हाला बदलायचंय. ही विचार करण्याची रीत, पद्धत, मेथड चुकीची आहे. देश काँग्रेसचा आणि देश भाजपचा, आम्ही भारतीय नागरिकांनी यांना जहागिऱ्या वाटून दिलेल्या नाहीत. हा देश प्रत्येक नागरिकाचा आहे. ते पक्ष बहुमत मिळाल्यावर सत्तेत येतात इतकाच अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी या देशावर कब्जा करण्याची भूमिका खरं तर घेता कामा नयेत. याच्यामधला आशय आज हरवला जातोय आणि त्याच्यासाठी लोक आक्षेप आपल्याला घेताना दिसत आहेत. आक्षेप घेत असताना अर्थात आपल्याला माहिती आहे की देवरे, त्यांचं पहिलं नाव त्यांनी ही सुनील देवरेंकडे हे काम दिलं गेलेलं होतं. अशा वस्तू, वास्तू, शिल्प जेव्हा उभी केले जातात, एक शिल्प जे पुण्याच्या लाल महालात होतं ते हटवावं, याच्यासाठी संघर्ष केलेली आम्ही माणसं आहेत. चुकीचं कराल तर आम्ही खपवून घेणार नाही. कारण एक चित्र जिथे जिजामाता उभ्या आहेत मार्गदर्शन करत, बाल शिवबांनी हातात नांगर धरलेला आहे आणि शेजारी एक माणूस दाखवला आहे आणि जो शेंडीवाला म्हणजे ब्राह्मण आहे, आणि बघणाऱ्या माणसाला ते शिल्प पाहिल्यानंतर दादोजी कोंडदेव, जिजामाता आणि बाल शिवबा आणि यांनी जो खोडसाळ इतिहास रचला की शिवबा चे वडील दादोजी होते, या इतिहासाला शिक्कामोर्तब करण्याच्या या कलाकृती आहेत म्हणून त्या बदलल्या पाहिजेत. हा खोटा इतिहास आहे, याच्यासाठी संघर्ष केलेली आम्ही माणसं आहोत. आणि आम्ही या दृष्टीनं इतिहासाकडे पाहतो की हे केवळ एक आई आणि एक मुलगा आणि एक 3 जण माणसं उभी आहेत, ते चित्र समाजात काय संदेश देतं हे अधिक महत्त्वाचं असतं. चुकीचा संदेश जात असेल, चित्र बदलावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि आम्ही जिंकलेले लोक आहेत हे आम्हाला सांगताना अभिमान वाटतो. सेंट्रल विस्टावरचं हे चित्र बदलण्यासाठी, ते शिल्प बदलण्यासाठी पण आम्ही संघर्ष करू आणि मला खात्री आहे की आम्ही जिंकूत. याचं कारण इतिहासाची छेडछाड, इतिहासाचं ब्राह्मणीकरण, इतिहासामध्ये पौरुषत्वाला महत्त्व हे देता कामा नये, ही भूमिका आमची त्याच्या मागे आहे. देवरेंनी हे चित्र बनवलं. कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर अर्थात
ज्या पद्धतीची परिभाषा सर्वजण वापरतात तीच परिभाषा त्यांनी वापरली. पण आपण जाता जाता हेही लक्षात ठेवूया, कोणत्या काळात कोणत्या चित्रकारांना, कोणत्या पत्रकारांना, कोणत्या अभ्यासकांना, कोणत्या शिल्पकारांना कोणती कामं दिली जातात याची एक नोंद भारतीय नागरिकांनी या निमित्तानं आपल्याकडे ठेवत जावी. आधीचे अभ्यासक्रम आणि आता अभ्यासक्रम बनवणाऱ्या समित्या कशी लोक बदलली आहेत, कुलगुरू हे सत्तेत आल्यानंतर कशा पद्धतीचे कुलगुरू आलेत, त्यांनी कसले अभ्यासक्रम आणलेत याचाही आपण सातत्यानं विचार केला पाहिजे. देवरेंना याच काळात इतकं मोठं काम मिळतं याच्यामध्ये मग आपण थोडा विचार करायला काही हरकत आहे असं मला वाटत नाही. देवरेंनी काय उत्तरं दिलं, त्यांची उत्तरं आपण अभ्यासण्यासारखी आहेत. देवरे असं म्हणतात की म्हणजे एक तर ते प्रक्रिया सांगतात की मला इकडून फोन आला, त्यांनी सांगितलं तुला हे उभं करायचं आहे, मग मी माझ्या सरांना फोन केला, त्यांनी सांगितलं की तू सम्राट अशोकाच्या काळातला अभ्यास कर. म्हणजे किती प्लेन माणूस, किती म्हणजे निर्मळ माणूस बघा, माझं काही त्याच्यात नाही आहे. आणि हे सगळं करून मी ते मातीचं आधी बनवलं, नंतर ते मोल्डिंग कसं केलं, नंतर ते राजस्थान का कुठून दिल्लीकडे कसं नेलं, ही प्रक्रिया ते आपल्याला सांगताना दिसतात. आणि या सगळ्यामध्ये ते असं म्हणतात मग एवढं सगळं झालं आहे, हे बनवण्याच्या काही समित्या असतात का, निवड कशी होते? कारण की एक माणसाला एवढं मोठं काम देणं हे जिकिरीचंच आहे, याच्यासाठी मार्गदर्शक समिती पाहिजे. देवरेंनी एक वस्तू ते बनवलं शिल्प, त्या शिल्प बनवल्यानंतर त्याचं काही परीक्षण समीक्षण झालं का, हे बरोबर आहे काही नाही. महाराष्ट्रामध्ये अशी कलावंतांची शिल्पकारांची एक समिती आहे, महाराष्ट्रामध्ये असू शकते, देशाच्या सरकारला नाही. एवढी मोठी तुम्ही वस्तू करताय, शंका घ्यायला जागा आहेत. याचं कारण तुम्हाला ती माणसं कदाचित इतर चर्चा नको आहे, आम्हाला हमस करे सो कायदा, आम्हाला वाटतं असे सिंह करा, आणि ते केले गेलेत आणि ते करायला कदाचित देवरे तयार झाले असतील म्हणून त्यांनी ते दिलं काम करून. आता हे केल्यानंतर मग त्यांना सतत मीडियामध्ये सुद्धा आपण त्यांची मुलाखत पाहिली, त्यांना लोक एक प्रश्न सातत्यानं विचारत राहिले, मग तुम्ही जर सम्राट अशोककालीन संपूर्ण तो अभ्यास केला, काय आहे अभ्यास? अभ्यास आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे या देशामध्ये बौद्ध विचार हा वास्तू ज्या आहेत, स्थापत्याच्या अंगानं जिवंत ठेवण्याचं महत्तम काम हे सम्राट अशोकांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यांच्या काळात असे स्तूप बांधले गेले नसते, स्तंभ बांधले गेले नसते, तर मला भीती वाटते बौद्ध इतिहास आज आपल्याला समजला असता का, वाचता आला असता का, तो असा वास्तूंमधून जिवंतपणे समजावून घेता आला असता का. त्यांचे मोठं ऐतिहासिक कार्य म्हणजे कलिंगचं युद्ध झाल्यानंतर झालेली प्रचंड हिंसा, त्यानंतर ते आत्मपरीक्षण करतायत की एवढा हिंसाचार या पद्धतीचा, आणि ते बौद्ध धर्माकडे वळतायत. म्हणजे शांतीचा संदेश दिला पाहिजे, प्रेमाचा संदेश दिला पाहिजे, आणि त्याच्यातूनही जग बदलता येतं, लोक मन जिंकता येतात. याच्यावर विश्वास असणारा एक सम्राट, ज्यानं एक दर्जेदार नमुने आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अभिमानानं आपण सांगावेत असा जो काळ आहे, अशा ज्या संपूर्ण स्थापत्यकला आहेत त्याच्यामधल्या अव्वल दर्जाच्या स्थापत्यकला या आपल्याला सम्राट अशोककालीन दिसत आहेत. इसवी सन पूर्व 250 मोठा समृद्ध वारसा आहे आमच्या इतिहासाला. पण हा समृद्ध वारसा ज्यांना झाकायचा आहे, देवरे हे वेगळ्या पद्धतीनं झाकतायत. त्यांना जशा सूचना आल्या, असा दात असा सिंह, तसं त्यांनी केलेलं आहे. पण आपल्याला धक्का बसेल, अनुपम खेर काय तुमचं काम आहे? तुम्ही अभिनेते आहात, तुम्ही चांगला अभिनय करा. पण आता ते इतके अंधभक्त आहेत की त्यांनी अनुपम खेरने असं विधान केलं याच्या संदर्भात, इतिहासाचे अभ्यासक नसताना, पुरातत्वशास्त्र समजत नसताना, स्थापत्य कला याचा इतिहास माहीत नसताना, त्यांच्याकडे कोणतीही डिग्री मी नेटवर सर्च केलं नाही आहे. काय म्हणतात अनुपम खेर? अनुपम खेर यांनी विधान केलंय, शेर के दात होंगे तो दिखाएगा ना.
म्हणजे एक काळ असा होता जेव्हा शेरला दात होते पण दाखवत नव्हते. आता अंधभक्तांच्या काळात शेर आता दात दाखवायला लागलाय. खरं तर अनुपम खेर हे खरं बोललेत की आता त्यांचे दात आणि जात दोन्ही आपल्याला दिसायला लागलेलं आहे. दात दाखवेल सिंह म्हणजे आधी असा हिंसक नव्हता, आता हिंसक सिंह आहे. एका अर्थानं अनुपम खेर यांच्या विधानातून मान्य केलेलं आपल्याला दिसतंय. आता सम्राट अशोकांमध्ये च्या काळामध्ये बौद्ध मताचा स्वीकार मनपूर्वक करणारे सम्राट अशोक यांनी हे स्तंभ उभारलेत आणि त्या स्तंभावरची जी चिन्ह आहेत ती सुद्धा आम्हाला प्रेरणा. या अशा वास्तू ज्या उभ्या केल्या जातात, पुतळे असतील, शिल्पकला असतील, या पुढच्या पिढींना प्रेरणा द्यावी याच्यासाठी असतात. आणि याच्यासाठी आम्ही सम्राट अशोक यांना महत्तम स्थान, त्यांनी महत्तम काम केलं असं म्हणतो की त्यांनी ते उभं केलं म्हणून आजपर्यंतच्या पिढ्या हा इतिहास आपल्याला समजून घेताना दिसत आहेत. त्या इतिहासाकडून त्या प्रेरणा घेऊ शकतात. पण आता अशा वास्तू बांधल्या जातील याच्याकडनं कोणत्या प्रेरणा आमच्या भावी पिढीने घ्यायच्या आहेत? हिंसेच्या? बिनधास्तपणे त्या सिंहासारखे दात विचका आणि केव्हाही आक्रमण करायला तयार राहा, हा संदेश आम्ही देशाच्या संसदेवर, नव्या संसदेवर बसणाऱ्या प्रतिकृतीत देणार आहोत की तयार राहा तुम्ही युद्धाला? हे देशाचं काम नाही. देशामध्ये शांतता राहिली पाहिजे, या देशामध्ये सहकार्य नागरिकांमध्ये राहिलं पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न करणं, महत्तम प्रयत्न करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर, देशाच्या सरकारवर आहे. हे आपण विसरता कामा नये. या सिंहाच्या प्रतिकृती आता देवरे असं सांगतात की ती खालून घेतली आहे, ती 3D आहे वगैरे वगैरे. आणि खालून तुम्ही चित्र घेतल्यामुळे ते एकतर त्यांनी पहिला दावा केला प्रतिकृती खूप मोठी आहे आणि दुसरा दावा ती मोठी झाल्यामुळे तुम्ही खालून चित्र घेतलं तर त्याचे दात दिसत आहेत. पण बाकी शिल्पकार काय सांगतायत? कुठलंही आपण आता पाहतोय की टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं तुम्ही मोबाईलवर एखादा सिनेमा पाहत असाल तर अमिताभ बच्चननी फायटिंग करताना घातलेलं घड्याळाचा आकार हा 70 mm वर घालता तेव्हा तो प्रपोर्शनेट वाढतो. नुसतं घड्याळ वाढतं ना अमिताभचा हात छोटा राहत नाही. त्यामुळे सामान्य जनतेला गंडवायचे प्रयत्न शिल्पकारांनी सुद्धा करता कामा नयेत. एकूण चित्र मोठं झालं तर सर्व मोठं होईल असं होत नाही की एक बाजू मोठी झाली आणि दुसरी, असं कुठलंही नाही. इथे हेतू पुरस्सर केलं गेलं असं म्हणूनच आपण म्हणू शकतो की चित्र वाढवलं त्याची डेन्सिटी वाढते, चित्र वाढत जातं, पण चित्रामधला एकच भाग वाढतो असं होत नाही. आणि त्यामुळे असं गंडवणं की म्हणून दात मोठे दिसत आहेत, खालून चित्र घेतलंय म्हणून दात दिसत आहेत मोठे, हे सपशेल चूक आहे असं माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तीला वाटतं. दुसरी गोष्ट, त्यांनी त्यांच्या मुलाखतीत असं म्हटलंय, वाद का होतो? खरं तर हा विचारांचं युद्ध आहे जे सनातन काळापासून चालत आलेलं आहे, समतावादी विरुद्ध विषमतावादी. परंतु देवरेंनी असं म्हटलंय, कलावंत म्हणून मी माझं काम केलेलं आहे. ओके, पण कलावंत तुम्ही कुठे जन्माला आलेला आहात? तुम्ही भारतासारख्या जातीग्रस्त समाजात जन्माला आलेले कलावंत आहात आणि म्हणून तुमच्या कलेला सुद्धा जात, धर्म, वर्ग, लिंग हे चिकटतच. म्हणजे तुमच्या जाणीवा आणि विशेषतः नेणिवा या जाती वर्गांनी बनलेल्या आहेत आणि त्यामुळे या जात, जाणीवा, नेणिवांपासून देवरे सुद्धा विभक्त असू शकत नाहीत. या जातीच्या नेणिवा आपल्याला काम करताना दिसतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कलावंत फक्त कलावंत कधीच नसतो या देशात. दुसरी गोष्ट, नाहीतर मग म्हणजे ह्याची मी खूप उदाहरणं खरं तर देऊ शकते पण तो आजचा आपला विषय नाही, पण फक्त जाता जाता सांगते, या देशामध्ये महाराष्ट्राचं मी तुम्हाला उदाहरण सांगेन की मराठी नायिकांनी तमासगिरणीची भूमिका करताना लीला गांधी या कोल्हाटी समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्याकडून नृत्य शिकायला नकार दिलाय. अशी हजारो उदाहरणं
या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. कलावंत फक्त कलावंत नाही, त्याला जात आहे, लिंग आहे आणि त्याचे अहंकार आणि न्यूनगंड त्याच्यापाशी असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे देवरेंचं विधानाशी आपण असहमत आहोत की मी फक्त कलावंत आहे. एक दुसरी गोष्ट ते असं सांगतायत की म्हणून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, त्याला मी काहीच करू शकत नाही. हो, भांडण दृष्टिकोनांचं तर आहे. दृष्टिकोन आता नव्या संसदेवर आक्रमक सिंह हा स्वीकारला गेला आणि त्या पद्धतीनं मूळ अशोक स्तंभाशी तुम्ही छेडछाड केलेली आहे, ज्याच्यामध्ये अशोक चक्र आहे, ज्याच्यामध्ये हत्ती, घोडा, बैल, वृषभ किंवा रेडा ही प्रतिकृती तुम्हाला दिसतात. हे काय बोलतायत, ही कुठली चिन्ह लिहिली आहेत? विकासाच्या गतीचं प्रतीक येतं अशोक चक्र, जे भारताच्या राष्ट्राच्या झेंड्यामध्ये पण आपण स्वीकारलेलं आहे की आम्हाला प्रगती साध्य करायची आहे. हत्तीचं प्रतीक आहे. हत्ती काय पद्धतीनं, म्हणजे इथे सर्वात उन्मत्त होऊ शकणारे, बळ असणारे अशी जी प्रतीकं होती त्यांना सुद्धा एका विचारानं, एका बौद्धिक ट्रेनिंगनं, एका विशिष्ट पद्धतीनं कंट्रोल, संयत जीवन जगायला लावता येऊ शकतं. हा संदेश आहे. आत्मविश्वासाचा, साहसाचा, ताकदीचा संपूर्ण संदेश या चिन्हांमधून आहे. शेती संस्कृतीचा संदेश आहे. पण हा सगळा मोडून घोडा आहे, घोड्याची शेपूट आपण नवीन चित्रात पाहाल. इथे घोडा त्यांनी, इथे बैल आहे, इकडे घोडा, हत्ती सगळे भोवती आहे. तो घोड्याची शेपूट आधीच्या या चित्रामध्ये ती अशी हवेमध्ये उडतीये, त्याचे केस या पद्धतीनं दिसेल. नव्या चित्रामध्ये घोड्याचे शेपूट आहे का तलवार आहे उगारलेली हे तुम्हाला कळणार नाही. हे काय आहे? सिंहाचे फक्त दात नाही विचकलेले, घोड्याचं शेपूट सुद्धा तलवारीसारखं झालेलं आहे, धारदार. कुठे उडणारे हवेतले केस आणि कुठे धारदार झालेले टोकदार त्याला बनवणं. इथे सिंहाची आयाळ तुम्ही बघा आणि नव्या चित्रातली आयाळ विस्फारलेली आहे, कारण आक्रमकच दाखवायचा आहे. इथेही सिंहाला आयाळ आहे, पण ती आयाळ तुम्हाला काय पद्धतीनं दिसते, म्हणजे ही प्रतीकं एक विचार देत आहेत. हे प्रतीक एक विचार देत आहे, त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर, जाणीवांवर, नेणीवांवर होतो आणि हे चित्र इथून पुढच्या पिढी बघतील, त्यांच्यावर सुद्धा काय संदेश चित्र देईल ही गंभीर गोष्ट आपल्या देशाच्या दृष्टीनं आहे. आणि म्हणून देवरे म्हणतात तसा हा दृष्टिकोनांचा फरक आहे. एक दृष्टिकोन वर्चस्व इतरांवर गाजवायचं आणि ते वर्चस्व हिंसेच्या माध्यमातून गाजवायचे, बळी तो कानपिळी या पद्धतीनं हा संपूर्ण व्यवहार आणि त्याला अधिमान्यता नवीन संसदेच्या इमारतीवर घडणार आहे. ही अत्यंत धोकादायक आणि चिंता करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून याच्यात बदल करण्यासाठी आपल्याला संघर्ष हा करावा लागणार आहे. शेवट करताना हे ते लोक आजच करतायत असं नाही. हे चित्र बदलणं म्हणजे आपल्याला आठवत असेल की शिवाजी महाराजांचं चित्र पहिल्यांदा काय 10-12 हातवाला 8 हातवालं केलेलं होतं. विधानसभेत चर्चा झाली, ते फाडलं गेलं आणि ते मान्य नाही सांगितलं गेलं. ते देव नाही आहेत, ते आमच्या कर्तृत्ववान महामानव आहेत आणि तेव्हाही आपण जिंकलो की खोटा इतिहास तुम्ही करायचा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक खूप मोठं अधिवेशन पुण्यामध्ये गहुंजेमध्ये झालं. शिवाजी महाराजांची मोठी प्रतिकृती बसवली होती. कसे शिवाजी महाराज असं म्हटलं ते आम्ही नेहमी भाषणात सांगतो की ठाकरे म्हणायचे, प्रबोधनकार ठाकरे, की 33 कोटी देवांचं नाव घेतल्यावर सुद्धा जे स्फुरण आमच्यामध्ये येत नाही तेवढं स्फुरण एका नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज आम्ही कुणीही पाहिलेले नाहीत, पण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिकृती, एक प्रतिमा आमच्या डोक्यात आहे. अश्वारूढ शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि त्यांची नाही अशी तलवार खुपसणारी अशी कुठलीही प्रतिकृती आपल्याला दिसत नाही. हे बनवतात अफजल खानाचा कोथळा, ह्यांना हिंसेची समर्थन करायचे म्हणून शिवचरित्रातले सुद्धा निवडक प्रसंग जे हिंसेला प्रवृत्त करतील या पद्धतीचे ते निवडताना आपल्याला दिसतात.
आपण अशा इतिहासाच्या ब्राह्मणीकरणाला विरोध केलेले लोक आहोत। यांनी इतिहासाच्या या पद्धतीचंच आपल्याला त्यांचे संपूर्ण लालकृष्ण अडवाणींनी मोहीम हाती घेतली होती, कारसेवा आणि मंदिर वही बनाएंगे संपूर्ण प्रतिकृती। म्हणजे तेव्हा राम हा प्रतीक त्यांनी यूज केले, वापरलेला आहे मोठ्या प्रमाणावर। आणि तोपर्यंत रामाची चित्र कशी होती, आपण पाहतो रस्त्याच्या कडेला कॅलेंडर किंवा ही चित्र विकणारी माणसं असतात, त्यांची चित्र अजूनही तुम्ही जुनी बघा की राम अत्यंत असा नाही का मर्यादा पुरुषोत्तम छान उभा आहे, इकडे सीतामाई आहे, इकडे लक्ष्मण आहे। म्हणजे कुठेही रामाची भीती आम्हाला वाटत नव्हती की हां राम लक्ष्मण सीता एक ते वनवासात गेले, तिघांच्या प्रतिकृती तिथे आहेत आणि छान कपडे घातलेले व्यवस्थित देखणे चेहरे वाटतील अशी ती पोस्टर्स पण छापली गेलेली आपल्याला दिसतात। घरामध्ये देव ज्यांनी बनवले रामाचा ते एक छोटी मूर्ती आणि असाच राम आपल्याला भेटला। परंतु जसंच मंदिर वही बनाएंगे आले, रामाची चित्र बदलली। म्हणजे हे जे झालंय ना आज, त्याची सुरुवात ही राम मंदिराच्या आंदोलनाच्या वेळेसही मला दिसलेली आहे। म्हणजे तिथे मंदिर वही बनाएंगे असं मोठं पोस्टर आणि तिथे जो राम आहे तिथले सीतामाई पण गायब आहे आणि लक्ष्मण पण गायब आहे, ते उपयोगाचे नाही आहेत आत्ता। राम मंदिर तिथेच बनवायचं आहे आणि या दोघांशिवाय बनवायचं आहे। आणि तो राम हा छान वस्त्र घातलेला मस्त उभा आहे, मर्यादा पुरुषोत्तम असा राहिला नाही। तो राम असा कमरेला हे गुंडाळलेला निधड्या छातीचा, म्हणजे छाती उघडी ठेवली आहे आणि बाण असा ताणलेला श्रीराम आहे। हा मर्यादा पुरुषोत्तम राम अचानक एकदम बाण घेऊन उभा राहतो आणि मंदिर वही बनाएंगाचा नारा चालतो। ते इथे आणि त्या काळात या मंदिर वही बनाएंगेच्या ज्या प्रचार सभा, ज्यातल्या प्रमुख प्रचारक हे धर्मसंसद वगैरे करणारी सगळी मंडळी आणि विशेषतः त्या काळात साध्वी ऋतंभरा, ज्यांचं नाव आपल्याला माहिती आहे, ज्यांचं कर्तृत्वही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, यांच्यासारख्या ज्या साध्वी होत्या, आणखीन प्रज्ञासिंह ठाकूर वगैरे या सगळ्या, उमा भारती या सगळ्या जणी त्याच्यामध्ये होत्या आणि त्या प्रचार सभा घेतात। साध्वी ऋतंभरांची भाषणं व्हिडिओ रेकॉर्ड असेल तर आपण काढून पहा, अशीच की तुम्ही म्हणजे कोणाला त्या ॲड्रेस करत होत्या, कोणाला उद्देशून बोलत होत्या, तर तुम्ही खरे मर्द असाल, एक भगवं वस्त्र घातलेली, म्हणजे जे वस्त्र शांततेचा संदेश वगैरे देतं, ती बाई असं भाषण आत्मविचार वागते, तुम्ही खरे मर्द असाल तर तुम्ही मंदिर बांधायसाठी पुढे आलं पाहिजे। उदाहरणं द्यायच्या की इथे म्हणजे सगळं एका धर्माच्या विरोधात, मुस्लिम धर्माच्या विरोधात, आणि तिथे उदाहरण असं होतं की हिंदू समाज म्हणजे दूध आहे आणि मुसलमान म्हणजे लिंबू आहेत आणि ते दुधात लिंबासारखं काम करतायत, पण त्यांनी लक्षात ठेवं, दूध तुम्हाला खराब करायचं असेल, ते नासवायचं असेल तर निंबू को कटना होगा, आणि टाळ्या वाजायच्या। म्हणजे मुसलमानांच्या कत्तली संदेश आहे, इथे कुठेही मुसलमानांना मारा असं विधान नाही, पण जी उपमा, चिन्ह, प्रतीक, भाषा वापरली जाते ती मर्दानगीला आव्हान करणारी आणि हिंसेला लोकांना उद्युक्त करणारी ही त्या काळातही आपल्याला झालेली दिसतात। आता अधिक चिंतेची गोष्ट आपल्यासाठी ही आहे की देशाची नवी संसद बनतीये आणि नव्या संसदेवर हिंसेचं प्रतीक असणारं बौद्ध इतिहास, त्या काळात लाखो दिनार देऊन बौद्धांच्या कत्तली पुष्यमित्र शंगानी केल्या, आता कुठल्याही लाखो दिनार न वाटता हाच बौद्ध विचार जो शांततेचा, करुणेचा, मंगलमय सर्वांचा करण्याचा जो आहे त्याला निस्तनाभूत करण्याचं एक षडयंत्रच जणू वाटावं या पद्धतीनं हे सेंट्रल विस्टावर अशोक स्तंभाची संपूर्ण छेडछाड आपल्याला होताना दिसतेय आणि त्याला रोखण्याचं काम कुठलाही राजकीय पक्ष करेल या भरोशावर आपण बसता कामा नये। राजकीय पक्ष काय काय करतात हे आपण सध्या अनुभवतो आहोत, पाहतो आहोत, ते काहीही करतात ते फक्त सत्तेसाठी, आणि त्यामुळे सत्यासाठी प्रयत्न आपल्याला केला पाहिजे
आणि हे सत्य सिद्ध करण्यासाठी की या देशाच्या इतिहासामध्ये बौद्ध इतिहास हा उच्च स्तरावर आहे, आम्हाला वंदनीय आहे, त्याच्याकडून आम्ही प्रेरणा घेत राहणार आहोत, हे सांगण्यासाठी सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आणि त्याच्यावर वापरल्या जाणाऱ्या चिन्ह संहितेला आपण विरोध केला पाहिजे। अर्थात विरोध करण्याचं आपला मार्ग हा प्रबोधनाचाच असला पाहिजे। ते हिंसेचा प्रचार करतील, आम्ही हिंसेच्या विचारांचा प्रतिकार करण्यासाठी अहिंसेच्या मार्गानं, प्रबोधनाच्या मार्गानं या देशामध्ये उभं राहिलं पाहिजे। हाच आजच्या सत्यवेदचा सांगावा आहे। सत्य की जय हो।